नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सायली आणि अर्जुन दोघं जण आता हनीमूनला जायला निघालेले असतात. तर इथे कल्पना म्हणते, सायली अर्जुन थांबा तुम्ही दोघं जण, आणि त्यांना ती दही साखरसुद्धा खायला देते, कारण ते प्रवासाला निघालेले असतात. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की मावशी मला सुद्धा दे दही साखर, मी सुद्धा त्यांना सोडायला चाललोय. तेव्हा इथे कल्पना लगेचच चैतन्याला सुद्धा दही साखर खायला देते. तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात की अर्जुन, तिथे गेल्यानंतर तुम्हाला कुठलीही मदत लागली ना तर विश्वनाथ तिथे आहेच, तुम्ही अजिबात संकोच करायचा नाही, तो तुम्हाला हवी ती मदत करेल. तर इकडे अर्जुन आणि सायली आता प्रताप काकांचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर कल्पनाचा सुद्धा आशीर्वाद घेतात. तेव्हा कल्पना आशीर्वाद देताना म्हणते की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं कल्पना हे काय बोलतेस तू? तेव्हा कल्पना म्हणते, बरं अष्टपुत्र नाही पण एक तरी गोंडस गोजीरवानं बाळ येऊ दे या घरामध्ये. तेव्हा इकडे विमल म्हणत असते, सायलीताई तुम्ही चिवडा लाडवाचे जे डबे तयार केले ते घेतलेत ना? तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, आणि दोघं जण मज्जा करा, मी जे काही सांगितलंय ना ते सुद्धा लक्षात ठेवा. तेव्हा सायलीला आठवतं अस्मिताने तिला खूपच जास्त घाबरवलेलं असतं. ती म्हणत असते की तिथे गेल्यानंतर पुरुषांचा मूड चेंज होतो म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो हो आम्ही मज्जा करू मज्जा करू, असं जीवाच्या वरती तो हसत असतो. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की दादा ऑल द बेस्ट, आणि मला माहिती आहे तिथे गेल्यानंतर तुला आमची आठवण काय येणार नाही आहे, पण तरीसुद्धा मधून मधून आठवण काढ आपलं, मी असंच म्हणतोय तुला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, त्या मेहताच्या फाईलबद्दल आहे ना आपण नंतर डिस्कस करूया. तेव्हा अस्मिता म्हणत असते, अरे तू हनीमूनला चाललायस ना, आता इथे सुद्धा काही कामाचं डिस्कस करणार आहेस का? कसं विचित्र वाटतंय ते. तेव्हा अर्जुन म्हणतो, जे लोक अजिबातच काम करत नाही ना त्या लोकांसाठी हे विचित्रच आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, मी तुला इथे सी ऑफ करायला थांबले आणि तू मलाच बोलतोयस, आणि ती रागाने जाते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, काय करायचं आहे अस्मिताचं? आणि आता कल्पना म्हणत असते की अर्जुन सायली दोघांनी काळजी घ्यायची आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, आणि मध्ये मध्ये आम्हाला फोटो पाठवत राहा. तर इकडे अर्जुन सायली आता म्हणतात, तुम्ही सुद्धा काळजी घ्या, आणि तिथून जात असतात. तर इथे प्रियासुद्धा निघालेली असते. तेव्हा सुमन तिला दही साखर देते, आणि खाण्यासाठी तिने काही पदार्थ दिलेले असतात. ते म्हणते तू सुद्धा खा आणि मैत्रिणींना सुद्धा दे. तेव्हा प्रिया आपल्या मनामध्ये म्हणते, हो हो मी सुद्धा खाईन, आणि अर्जुन सायलीला सुद्धा देईन. आणि इथे प्रिया म्हणते की बाबा खरंच थँक्यू, आणि विपुल तुला सुद्धा, तुम्ही दोघं जण मला एवढी मदत करताय शिक्षणासाठी. तेव्हा रविराज काका म्हणतात, तुला जेवढं शिकायचं आहे ना तेवढं तू शिक, मी तुला हवी ती मदत करायला तयार आहे. तेव्हा विपुल म्हणतो, मी सुद्धा हवी ती मदत तुला करायला तयार आहे, शिक्षण आधी महत्त्वाचं. बरं चल मी तुला रेल्वे स्टँडला सोडायला येतो. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नको नको, आम्ही मैत्रिणी मैत्रिणी जाणार आहोत, मी जाईन. आणि ती सुद्धा आता निघते. तर इकडे आता अश्विन, प्रताप काका आणि कल्पना हसत असतात. अश्विन म्हणतो की हनीमूनला जाताना कोण बरं लाडू चिवडा स्वतःहून बनवून नेतो? तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, जर हे विश्वनाथला कळलं ना की त्याच्या रिसॉर्टमध्ये हनीमूनला येताना कपल असं काही घेऊन येतं तर तो हायच खाईल. तेवढ्यातच तिथे आता कुसुमताई येते, आणि कुसुमताई म्हणते की माफ करा मी अशी मध्येच आले. तेव्हा कल्पना म्हणत असते, असू द्या हो, आलात तर काय झालं. तेव्हा इथे कुसुमताई म्हणत असते, सायली एवढ्या दिवस आमच्या इथे होती, आता नाही आहे तर करमत नव्हतं म्हणून तिला भेटायला आले, बोलवता का तिला? तेव्हा विमल म्हणते, ताई मला असं वाटते सायलीताईंनी यांना काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा इथे कुसुमताई म्हणते, काय सांगितलेलं नाही आहे? कल्पना म्हणते, काही नाही, अर्जुन आणि सायली आत्ताच 5 मिनिटापूर्वी हनीमूनला गेलेत. तेव्हा कुसुमताई म्हणते, हनीमूनला गेलेत का ते? हनीमूनला गेलेत, बरं ठीक आहे मी निघते. तेव्हा कल्पना म्हणते, अहो असं काय करताय कुसुमताई, सायली नाही आहे म्हणून तुम्ही आमच्याशी गप्पा नाही मारणार की काय? तेव्हा कुसुमताई म्हणते, नाही मला खरोखर काम आठवलंय, मी निघते, आणि ती लगेचच बाहेर पडते. तर इथे अस्मिता आता येऊन घरामध्ये बसते, आपल्या रूममध्ये बसते. तेव्हा इथे ती प्रियाला लगेचच फोन करते आणि विचारते, तू निघालीस का? तेव्हा प्रिया म्हणते, हो मी निघाले. अर्जुन सायली निघाले का? तेव्हा अस्मिता म्हणते, हो 5 मिनिटापूर्वीच निघालेत, आणि आता आहे ना मी त्या सायलीला खूप जास्त घाबरवलं होतं गं, पण ती घाबरलीच नाही. मला वाटलं माथेरानला जाणं कॅन्सल करेल, पण तिने नाही कॅन्सल केले. पण एवढं घाबरवलंय ना तिला की ते अर्जुनला आपल्या जवळच येऊ देणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, तू काही काळजी करू नको, मी जाते ना तिथे, त्या दोघांचं खोटं लग्न आहे ना हे सुद्धा मी सगळ्यांना सांगेन, इथे येऊन असे पुरावेच गोळा करून आणते, तू अजिबात काळजी करू नको. आता माथेरानला जाऊन अर्जुन आणि सायली दोघं जण खोटे नवरा बायको आहेत याचे पुरावे आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे, असं प्रिया म्हणते. तर इथे अर्जुन सायली जात असताना खूपच जास्त दुःखी कष्टी झालेले असतात. तेव्हा चैतन्य दोघांकडे बघतो आणि म्हणतो, काय तुम्ही दोघं जण, अरे कुठे हनीमूनला जात आहे की दुसरीकडे जात आहे, जरा हसा. तेव्हा इथे कुसुमताईचा आता फोन येतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की फोन स्पीकरवरती टाका. कुसुमताई म्हणत असते, काय तुम्ही अर्जुन सायली, तुम्हाला दोघांना लाज आहेत की नाही, की लाजा विकून खाल्यात, दोघं जण हनीमूनला चालले आहेत का? तेव्हा सायली म्हणते, अगं कुसुमताई तुला काय सांगू, हे बाई याच्यामध्ये आमची काही चुकी नाही आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते, तुम्ही कुठे आहात? जिथे पण आहात ना तिथेच थांबा,
खबरदार जर पुढे निघून गेलात तर इथे कुसुमताई आता तिथे जायला निघते. तेव्हा कल्पना तिथे येत असते आणि म्हणते, अहो काय कुसुमताई, तुम्ही लगेच का रागावून चाललात? हे बघा, याच्यामध्ये सायलीची काही चुकी नाही आहे. मीच त्या दोघांना हे सरप्राईज दिले हनीमूनला जाण्याचं. लग्न झाल्यापासून ते दोघे कुठेही गेलेले नाही आहेत ना. सायलीला तर माहितीच नव्हतं, तिला आत्ता माहिती पडलेलं आहे. तेव्हा इथे कुसुमताई म्हणते, हो का, सायलीला माहिती नव्हतं का? नाही, तसंही ती मला कशाला सांगेल ना. सध्या तिचा सगळा वेळ तिच्या नवऱ्याची मागे पुढे करण्यातच जातोय. काही हरकत नाही, मला खरोखर काम आठवलं म्हणूनच मी निघाले होते. तेव्हा कल्पना म्हणते, अधूनमधून नक्की येत जा, सायली नसली म्हणून काय झालं? तेव्हा आता इथे ती मेसेज करते सायलीला. ते त्याच्यामध्ये लिहिते की जिथे आहात ना तिथेच थांबा, खबरदार जर पुढे गेलात तर गाठ माझ्याशी आहे. तर इकडे हा मेसेज वाचल्यानंतर अर्जुनला तर टेन्शनच येतं. तो म्हणत असतो, आता इथे कुसुमताई आल्यानंतर काय सीन क्रिएट करेल काय माहिती. तर इकडे आता पती हिशेब करत बसलेला असतो. तेव्हा साक्षी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, अण्णा कसला हिशोब करताय तुम्ही? तेव्हा महिपती म्हणत असतो, कसला नाही, कुणाचा हिशेब करतोय ना ते महत्त्वाचं आहे. तो अर्जुनचा बाप आहे ना प्रताप, त्याचा हिशोब करतोय मी. तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा आता कशाला तुम्ही मध्येच काय करताय? मी आणि प्रिया आम्ही दोघंजणं करतोय ना त्या अर्जुनची कोंडी. तेव्हा इथे महिपती म्हणत असतो की दोघांनी कोंडी करायची नसते, 4 बाजूने कोंडी झाली पाहिजे. 4 बाजू सेम असतील ना तरच त्या माणसाची कोंडी होते. आणि त्या प्रतापला एवढा पैसा दिलाय मी त्याच्या अडचणीच्या वेळी, मग तो आता काढायला नको का त्याच्याकडून? तेव्हा इथे साक्षी म्हणते, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, पण शांत डोक्याने. तेव्हा महिपती म्हणतो की जे काही करणार ते शांत डोक्यानेच करणार. तेव्हा इथे साक्षी म्हणते की मी सुद्धा आता बघते ना त्या अर्जुनची कोंडी कशी नाही होते. तर इकडे आता अर्जुन खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो, आता कुसुमताई इथे येऊन काय बोलेल काय माहिती. आता या सगळ्यामध्ये माझी तर काही चुकीच नाही आहे ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, चला मिसेस सायली आपण निघूया, नाही थांबायचं इथे. तेव्हा सायली म्हणते, आणि इथे कुसुमताई आल्यानंतर तिला आपण काय सांगणार आहोत? तेव्हा इथे आता अर्जुनला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, एक काम करा, कुसुमताई काय बोलतायत ना ते आपण आधी बघूया. याच्यामध्ये तुमच्या दोघांची तर काही चुकी नाही आहे. तेवढ्यातच कुसुमताई रिक्षा करून तिथे पोहोचते आणि म्हणते, काय रे अर्जुन सुभेदारा, लाज नाही वाटत का तुला? अरे तू विसरलेस का तुमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते? सायलीबरोबर हनीमूनला निघालायस तू? तुझ्या मम्माने काही तुला सांगितलं तर लगेच तू निघालास का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हे बघा सायली, कुसुमताई बघा 2 वेळा हनीमून म्हणाल्या. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई तू शांत हो गं, आम्हाला सुद्धा हनीमूनबद्दल काही माहिती नव्हतं. आईने आम्हाला सरप्राईज दिले, तुला माहिती आहे का? तेव्हा इथे कुसुमताई म्हणत असते, त्यांनी सरप्राईज दिला आणि तुम्ही लगेच निघालात का? विसरलेत का तुम्ही की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे? तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, हे बघा कुसुमताई तुम्ही शांत व्हा, ते दोघंजणं जात आहेत, पण तसं काही नाही होणार, ते दोघंजणं फिरून परत येतील. तेव्हा कुसुमताई म्हणते, तू तर गप्पच बस रे. आणि अर्जुन तुला काय वाटलं ती तुझी खरी बायको आहे का, तिच्याबरोबर लगेच निघालात ते? बरं चला मी सुद्धा इथे तुमच्याबरोबर, आणि माझ्यासाठी आणि सायलीसाठी तू दुसरा रूम घे. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई हे मी सांगितलं नसेल का, पण माझ्या सांगण्याचा काही उपयोग झाला नाही आहे, कारण ते रेस्टॉरंट आहे ना ते बाबांच्या मित्राचं आहे. तिथे गेल्यानंतर बाबांना सगळी काही माहिती मिळेल ना तिथली. तेव्हा कुसुमताई म्हणत असते, याने प्लॅनिंग पण बघ कसं गेलं आहे, म्हणजे बाबांच्या मित्राचं रेस्टॉरंट बघितलं आहे, म्हणजे तिथे दुसरं कुणाला सोबत घेऊन जायलाच नको. तेव्हा इथे कुसुमताई म्हणत असते, बरं एक गोष्ट लक्षात ठेवायची, सायली तुझी खरोखरची बायको नाही आहे हे लक्षात ठेवायचं. तेव्हा चैतन्य म्हणतो, ते माझ्या लक्षात आहे. तेव्हा इथे कुसुमताई म्हणते, आणि तिच्यापासून 4 हात लांबच राहायचं, कळलं ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, 4 हात नाही 6 फूट 6 अंतरावर मी राहीन, ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा कुसुमताई म्हणते, आणि जर सायलीच्या जवळ जरी जाण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा मी इथे येऊन तुझ्या घरच्या लोकांना सांगेन की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून, खरोखर लग्न झालेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुसुमताई कोपऱ्यापासून तुला हात जोडतो, पण कुणाला काही सांगू नकोस प्लीज. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता अर्जुन आणि सायली दोघंजण हनीमूनसाठी माथेरानला गेलेले असतात. तिथे ते छान एन्जॉय करत असतात. इथे सायली अर्जुन सर अशी हाक मारत असते. तेव्हा अर्जुन मागून एक घोडा घेऊन येतो आणि म्हणतो, घोडा हवा आहे का? तेव्हा इथे सायली म्हणते, अर्जुन सर तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मी गडी आहे, तुम्हाला आज मी घोड्यावरती बसून संपूर्ण माथेरान फिरवणार आहे. आणि ते अर्जुन सायलीला आता घोड्यावरती बसायला सांगतो आणि स्वतः तिला पायी चालत संपूर्ण माथेरान फिरवत असतो आणि दोघेही खूप जास्त एन्जॉय करत असतात.